आली ना आता काम करायला. हो का आईच्या इथं कशी काम करायला लागली. केलं स्वयंपाक भांडे बिंडे केले. हा कशाला द्या कोण. हा मग तेच आता काम करायला आलीस. हा 2 दिवसात आली 3 दिवसात ना आली. आज देव पावलेलं का आली. आता दाखवायला लागली काम करायला लागलेले. येऊन दाखवायला लागले आता इथं नकरा इथं येऊन. हा म्हणून तर तिला वाटते ना इथनं जावा म्हणून तर म्हणते ना जा म्हणून. बरोबर ना काय गरज आहे. हा आले आता वरच्यावर का भांडे घासले स्वयंपाक केला. मी म्हटलं कसं आवाज लागला बघायला आले तर लागली बाई काम करायला. तसंच कामाची बिमाची करायचे ना व्हिडिओ. मग तेच म्हटलं आरशी कसं काय इथं आली कसं काय काम केलं म्हटलं. आज मम्मी नाही घरी दुखतंय वाटतं दवाखान्यात गेले इथून काम करायला लागली. मम्मीचं दुखतंय मम्मीने मला फोन करून सांगितलं की ये म्हणून मी आले आणि तर करायला लागले. तर तुला ते पण दाखवा ना. मग तुझं म्हणणं आहे इथं मी येऊन काम करू नको मम्मीच येऊन करावं काम आहे ना. तुला करायचं ना तेच म्हणते. तुला ग्लास नको उचलायला वाटतंय असं आयतं असं सगळं. मग आता केलं काय बिघडणार आहे का. हा बरं बाई जा माझ्याजवळ बसू नकोस. त्या दिवशी काय कमी झालं का. मग तो हाकलला लागतं हाकलून दिलंय मला दारात ना. हा गेलं तर दोघांवर बायकोनी ते बिचारा काय नाही ते वाचायला लागले तिला मध्ये मध्ये ये म्हणून. हा बरं मी जाते नंतर येते. ते डाळ शिजू घातली भात टाकायचं. आता छान झालं तुला मशीन घेऊन दिली एकदम चांगलं काम झालं. आता कामच कर. आता तसले व्हिडिओ बनवू नको काय नको. एकदम चांगलं झालं. त्या दिवशी आली होती काल आली आपली स्वयंपाक वगैरे किचनमध्ये केला. मला आवाज आला दारमध्ये बंद होतं तरी म्हटलं मी आवाज येतोय कामाचा आवाज येतोय म्हटलं नाही का म्हणजे. आणि म्हटलं मम्मी तर नाही आहे घरी आणि छोटी बहीण तर स्वयंपाक वगैरे काय करत नाही. तर बघितलं तर आली होती तर तिला मी चांगला बोलायचा प्रयत्न केला. शांत होती तरी जरा गुरमी जरा तिची कमी झाली आणि स्वयंपाक करत होती. तर मी म्हटलं बरं आता आलीच ग काम करायला ले हे करायला कधी करत नाही म्हटलं ना. असं तसं म्हणजे करते काम वगैरे करते पण स्वयंपाकाचं एवढं जास्त करत नाही. पण काम वगैरे भांडे ते केले. तर मी म्हटलं आता कसे करायला लागले काम असं तसं तिला बोलले मी. तर आता मशीन घेऊन दिलेली आहे. तर छान झालं एकदम चांगलं मस्त काम झालं. मशीन घेऊन दिली ती आता मशीनचं काम कर त्याचं काहीतरी वसूल कर पैसे. जे मशीन तुला घेऊन दिली इतके पैशाची मम्मीने पप्पाने काय दिलेत पैसे त्याचे तू मशीनचा आता उपयोग कर. आता फालतू पैसे वाया घालून म्हणजे पैसे घेतले वाया घालू नको. त्याचं जे मशीन घेतली ना तुला आता त्याचं शिक जरा काम जरा आहे ना येतं ना तुला थोडंफार तरी कपडे वगैरे ब्लाऊज काय शिवतं त्याचं कर आता. इतकं मागा मोलाचे घेतले ना मला माहित नव्हतं. मी मम्मीला विचारलं की मम्मी का ग मशीन घेऊन दिली का. तर हो म्हटली मशीन घेऊन दिली तिला म्हणजे ठिकाणी काम कर. मी म्हटलं दिली मला तर तशी काय नाही. मी विचारलं म्हटलं दिली चांगली गोष्ट आहे. तू काय मलाच करणार का. ते पण तुझी मुलगी मी पण मुलगी चांगलं झालं केलं तिला म्हटलं. मी म्हणते का तुला राग आला का हे ते म्हटलं नाही राग कशाचा म्हटलं चांगलीच गोष्ट आहे ना. चांगलं काम केलं म्हटलं. तुला तिची म्हणजे तुला वाटलं की तुम्हाला वाटलं सगळ्यांना मी खोड करते मी चुकी करते आणि ती काहीच करत नाही. ती एकदम छान म्हणजे माझीच चुकी दिसली तुम्हाला तिची चुकी दिसली नाही काय नाही असं नसतं का म्हटलं. तू बघ ना व्हिडिओ एकदम म्हटलं व्हिडिओ बघ तुला काय वाटतं काय नाही ते बघ म्हटलं मग तसं कर ना. तुम्हाला माहीत नाही काय नाही आणि मनानेच हे करायचं तमाशा म्हटलं बघ तुला वाटेल तसं कर म्हटलं. त्यात मी काय बोलत नाही म्हटलं मी काय म्हणत नाही तुला काय नाही जे करायचं ते कर. दे तिला मशीन घेऊन दे पैसे वगैरे मला काय करायचं नाही म्हटलं. असं नाही की तू तिला घेऊन दिला म्हणून मी जाऊ कुठंपणा करणार आहे तसं काय नाही. मला काय नाही करायचं. तिला दे जे द्यायचं दे घेऊन दे काय करायचं ते कर. पण कसं असतं बहीण भावांनो आईला म्हणतात ना मुलं सगळं सेम असतात पण असं भेदभाव नाही करायचं ना कोणत्या गोष्टीत. बरोबर आहे का नाही. घेऊन दिली तिला मशीन हे ते मग आता समज मला कधी गरज पडली 1000-2000ची म्हणा हे ते सांगते मी बहीण भावाने एक गोष्ट उदाहरण देते.
मग तिने त्या टायमाला मला द्यायला पाहिजे. ही व्हिडिओ मी तुला तोंडाने बोलून दाखवत नाही, तुला मी व्हिडिओ हे करते, बनवते, ते बघ. का तुला कळन की ह्याच्या थ्रू की तिला आपण घेऊन दिलं. म्हणजे हिला पण आशाचा प्रश्न नाही का, आशा वगैरेच काय नाही, पण कधी बाय चान्स गरज पडली, तुला जर कधी मागितले पैसे वगैरे मी, तर तू त्याला नाही म्हणू नको. का तर तुला सेम आहेत सगळेजण, ती मी सगळे आपण सगळे आम्ही 4 जण सेम आहेत. पण तू कधी नाही म्हणू नको. तुला मी हे सांगते ह्या व्हिडिओमधनं की तुला जर पैसे वगैरे मागितले तर तू ते हे कर, म्हणलं दे की बाबा ही पण मुलगी आहे, तिला आपण इतके महागाची मशीन घेऊन वगैरे दिलेली आहे, ती काय आपल्याला बोलली का. तर तसंच एक उदाहरण की मी तुला काय म्हणत नाही की तुम्हाला हे घेऊन दे, तिला मशीन घेऊन दिली किंवा मला फ्रीज घेऊन दे किंवा मला हे घेऊन दे, काही नको मला, कसले काही गरज नाही. मला फक्त कसं झालेलं ना